माझी ही कविता अजिंठाच्या परिसरामध्ये गेल्यानंतर तिथलं सुंदर मनाला वेड लावणारं वातावरण पाहिलं आणि याच अजिंठाच्या परिसरामध्ये कुठेतरी पारो आणि रॉबर्ट्स याची भेट झाली असेल, त्यांचं प्रेम फुललं असेल आणि सुंदर असं समर्पणाचं प्रेम ज्या अजिंठाच्या परिसरामध्ये निर्माण झालं, त्या अजिंठाच्या परिसरात सुचलेली ही कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. पारो. अजिंठाचा परिसर आभाळाच्या भेटीस आतुरलेली गिरीशिखरे, शांतिदूताच्या विचाराचा सभोवताली निनादणारा शीतल धीर गंभीर जयघोष. पारो. जांभळीचा गोडवा उतरलेली तुझी सावळी नितळ कांती, वेड लागावं अशीच होतीस तू. रॉबर्टचं काय चुकलं? प्रतिभावंत माणूस इथून तिथून सारखाच. वेड लागल्याशिवाय काहीही नवनिर्मिती होत नसतं. तुझ्या कलेने त्याला झपाटलं, तुझ्या सौंदर्याने त्याला वेड लावलं. तूही समर्पित झालीस दिव्याकडे आकर्षित होणाऱ्या पतंगासारखे. तुझी आणि त्याची भाषा वेगळी. तू काय बोलतेस हे त्याला कळणार नव्हतं. त्याचं कुजबुजणं तुला उमजणार नव्हतं. पण प्रेमाला शब्दांच्या बेगडी लवाजमायची गरज भासत नाही. ती भाषाच असते वेगळी. तिथे शांतता बोलकी ठरते. डोळे तासनतास बोलतात. देहाचे व्याकरण चालते. अल्पविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम, अलंकार, भाववाचक सगळं होऊन जातो देह. आणि देहाच्या पल्याड असतं सर्वव्यापी मन. दोन मनाचे होणारं एक मन, त्यातून निर्मितते सृजनशीलतेचा अनोखा आविष्कार. पारो. पारो, तुझं अस्तित्व मला आजही जाणवतं जेव्हा मी वावरतो अजिंठाच्या परिसरात. असं वाटतं तू अजूनही तिथेच कुठेतरी उभी आहेस, बुद्धाला फुले वाहण्यासाठी. अजूनही तू थांबलीस डोळ्यात प्राण आणून, रॉबर्टची वाट पाहत. प्रेमातील त्यागाचे महत्त्व तू जाणले होतेस आणि समर्पित झाली होतीस प्रेमासाठी. प्रेम कुठे कुणाला कुठे दिसेल, कुठे सापडेल सांगणं कठीण. तसं ते असतं सर्वत्रच. तळ्यात, डोळ्यात, हिरव्या निसर्गात, मानवी देहात, पानाफुलात, खळखळणाऱ्या झरण्यात. अजिंठा म्हणजे पावित्र्य. अजिंठा म्हणजे पावित्र्य. अजिंठा म्हणजे त्यागावर उभे असलेले प्रेम. सभोवतालचा निसर्ग गातो मधुर गाणं जे वेड लावतं आयुष्यभर. पारो आणि अजिंठा मनात रेखाटलेलं हे चित्र पुसता पुसत नाही. पारो, तुला पाहतोय मी शिल्पकलेत. तू बनत जातेस कलेचं प्रतीक. माणसं संपतात, कला जिवंत राहते युगेनयुगे. माणसाच्या क्षणभंगूर आयुष्याला अर्थ प्राप्त करण्याची ताकद असते कलेत. ती कलाच अमरत्व प्रदान करते कलाकारास. पारो, सायंकाळी जेव्हा येतेस तू हलक्या पावलांनी आणि पेटवतेस दीप तथागताच्या
पाषाण भव्य मूर्तीसमोर, तेव्हा मन उजळली जातात आणि जग प्रकाशमय होऊ लागतं, आणि जग प्रकाशमय होऊ लागतं.